गुरुवंदने सुरुवात करूया त्याची. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. श्री गुरु महाराज की जय हो. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद यांचे द्वारा. तर आज आता आपण आपला आतापर्यंत श्रील प्रभुपाद यांचं चरित्र अभ्यासून झालंय आपल्या भक्ती सदाचार क्लासमध्ये. त्यानंतर आपण भक्ती सिद्धांत सरस्वती की जे आपल्या जे श्रील प्रभुपाद आहेत त्यांचे श्री गुरु आहेत तर त्यांचं चरित्र आपण अभ्यासलंय. तर आता आपण पंचतत्व म्हणजे काय हे समजून घेणार आहोत आणि मग पंचतत्वाची तोंड ओळख आजच्या अभ्यासातून करून घेणार आहोत. आणखी मग सखोल पंचतत्वातले प्रत्येक म्हणजे जे आहेत म्हणजे प्रत्येक तत्व जे आहे तर ते पुन्हा आपण स्वतंत्रपणे त्यांचं जीवनचरित्र अभ्यासणार आहोत. त्यामुळे आज आपल्याला काय पाहायचंय की पंचतत्वाचं महत्व आणि त्यांची एक थोडक्यात ओळख आपण समजून घेणार आहोत आजच्या ह्याच्यामध्ये. आणि मग स्वतंत्रपणे चैतन्य महाप्रभूंचं चरित्र किंवा नित्यानंद प्रभूंचं चरित्र पंडित गदाधरांचं चरित्र पंडित श्रीवास आहेत त्यांचं अद्वैताचार्यांचं तर हे सगळं आपण स्वतंत्रपणे पुन्हा अभ्यासणार आहोत. मग आता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. मग आता पंचतत्व म्हणजे काय तर आता 5 तत्व आहेत ही तर ती कुठली आहेत तर ती आपण समजून घ्या. म्हणजे संस्कृत मध्ये म्हणजे जी आहे ती पंचतत्व किंवा त्यांना पंच महाभूत म्हणतात. म्हणजे काय की आपल्या पृथ्वी तलावर म्हणजे ह्या पृथ्वी तलावरच नव्हे हे जे ब्रह्मांड आहे तर ह्या ब्रह्मांडामध्ये जे काही बनलंय ते ह्या 5 तत्वांपासून बनलेलं आहे. म्हणजेच कुठली ती तत्व आहे तर आकाश वायू वायू म्हणजे हवा. आकाश म्हणजे काय की मोकळी जी म्हणजे पोकळी असते किंवा खोली म्हणजे जी असं तर ती म्हणजे आकाश तत्व स्पेस आपण म्हणतो ना ते. त्यानंतर आकाशला अवकाश पण म्हणू शकतो आपण तर आकाश किंवा अवकाश असं त्याच्यासाठी शब्द आहे. मग आता वायू म्हणजे काय हवा. मग आता जल म्हणजे काय तर पाणी. मग आता अग्नी हे माहिती आहे आपल्याला म्हणजे आग.
म्हणजे थोडक्यात अग्नितत्व. पृथ्वी म्हणजे काय? तर म्हणजे पृथ्वीचा अर्थ काय होतो? आपली म्हणजे पृथ्वी माता किंवा आपली जमीन, असा थोडक्यात आपल्याला समजण्याच्या बोलीभाषेत मी सांगितलं. आता आकाश तत्व कशाला म्हणजे कशाचं हे आहे, म्हणजे कशाचा संकेत करतं, तर किंवा कुठल्या गोष्टीकडे सूचित करतं, तर आकाश तत्व जे आहे ते आपल्या शरीरात वेगवेगळ्या ज्या पोकळ्या आहेत आणि नाद जो उमटतो, म्हणजे आपल्या स्वरयंत्रातून जो नाद किंवा वेगवेगळे जे नाद उमटतात, तर त्यासाठी म्हणजे आता मी म्हणजे मुखातून बोलते, म्हणजे जी माझी वाणी आहे, तर ते म्हणजे आकाश तत्वाचं, म्हणजे तो शब्द नाद जो आहे ना, तो जो ध्वनी आहे, तर तो म्हणजे आकाश तत्वाचं प्रतीक आहे. म्हणजे पहा, आकाशवाणी व्हायची पूर्वी, मग ते काय आहे? आकाश तत्व. म्हणजे तर त्यातून किंवा विजेचा कडकडाट होणं, हे जे आपण ऐकतो, तर हे काय? आकाश तत्व. आकाश तत्वातून काय? नाद, कंपन किंवा ध्वनी उमटतो. मग आता आपल्या शरीरामध्ये हवा कशी असते? तर हवा आपल्या शरीरामध्ये आपण श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो, म्हणजे श्वास आणि उच्छ्वास याद्वारे आपल्यामध्ये हवा खेळती असते, म्हणजे ते वायू तत्व झालं. मग जलतत्व म्हणजे काय? तर आपलं शरीर हे 75% म्हणजे पाण्याने भरलेलं आहे. मग 75% आपल्या शरीरामध्ये पाण्याचा अंश असतो. मग आता अग्नितत्व म्हणजे काय? तर आपल्या जठरामध्ये जे आपल्या अन्नाचं पचन करायला मंदसा अग्नी असतो, मंदाग्नी, तर तो म्हणजे जठराग्नी, तर ते अग्नी तत्वाचं म्हणजे प्रतीक आहे. आणि पृथ्वी तत्व म्हणजे काय? तर आपली म्हणजे जी हाडं आहेत किंवा जे मांसल भाग म्हणजे तर हे सगळं जे आहे, तर ते म्हणजे जे आहे, हाडं, खुर्च्या किंवा आपण त्याला कार्टिलेजिस म्हणतो, तर हे सगळं पृथ्वी तत्वापासून बनलेलं आहे. म्हणजे जो सांगाडा आणि त्याच्यावरचं मेद, त्वचा म्हणजे जे असतं, तर ह्याच्याशी कारणीभूत काय असतं? तर पृथ्वी तत्व. म्हणजे पृथ्वी कशी गोल आहे की नाही, लक्षात ठेवायला मी कसं ठेवायचं ते सांगते. म्हणजे काहीतरी त्याला आकार आहे ना, म्हणजे फ्रेमवर्क म्हणतो ना आपण, सांगाडा, तर हे काम कोण करतं? तर पृथ्वी तत्व करतं, असं आपण लक्षात ठेवूया. म्हणजे बॉडी बिल्डिंग जे असतं ते. तर आता ह्या सगळ्याचा मग ह्याच्याशी काय संबंध आहे, हे सगळं आपण आता समजून घेऊया. मग आता आपलं जे ब्रह्मांड आहे, तर तिथे म्हणजे ह्या सगळ्या घटकांचं म्हणजे एकत्रीकरण जेव्हा होतं, तर त्यावेळेला मग हे जेव्हा घटक एकत्र येतात, म्हणजे आपण गोलोक चार्ट मध्ये जी आपली निर्मिती कशी होते, म्हणजे हे ब्रह्मांड किंवा इथल्या सगळ्या म्हणजे ह्याची निर्मिती कशी करतात भगवान श्रीकृष्ण, ते पाहिले. तर तिकडे खोलात न जाता आपण फक्त एवढंच समजून घेऊया की हे जे 5 तत्व आहेत, तर ही 5 तत्व आहेत, तर त्यामध्ये काय आहे? तर शब्द, रूप, रस, गंध आणि चव, तर ह्या 5 तत्वांची म्हणजे पासून ह्या सगळ्या आपल्याला जे इंद्रिय जे विषय आहेत, म्हणजे किंवा इंद्रियांना जे आकलन होतात विषय, तर हे त्याचे प्रतीक आहे. तर हा भाग आपण समजून घेऊ की ज्यामुळं आपण जेव्हा आपल्याला शरीर मिळतं, आणि शरीर हे आपलं काय असतं? क्षेत्र असतं. आणि आपला आत्मा जो असतो तो क्षेत्रज्ञ असतो, तर तो या इंद्रिय विषय आणि इंद्रियांच्या माध्यमातून जे त्यांचं कर्म आहे, म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी करायला लागतो. तर हे आपण बेसिक म्हणजे एक पायाभूत म्हणजे जे म्हणतो आपण जे पायाभूत सिद्धांत आहे, म्हणजे जे काही, तर ते आपण समजून घ्यायचा हा प्रयत्न केला. आता त्याच्या पुढे जाऊन आपण अभ्यासणार आहोत की मग हे सगळ्याचा आपल्या ह्या पंचतत्वांचा आणि आपल्या म्हणजे जीवनाशी काय संबंध आहे, तर ते आपण आता समजून घेणार आहोत. मग त्याआधी थोडंसं मी आपल्याला सांगेन की म्हणजे जे चैतन्य महाप्रभू आहे पंचतत्वामध्ये, आता कोण कोण आहेत पंचतत्वामध्ये, तर आपला पंचतत्व प्रणाम मंत्र आधी आपण समजून घेऊया. श्रीकृष्ण चैतन्य, म्हणजे आपण जय जयकार करतो त्यांचा, जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, म्हणजे श्रीकृष्ण चैतन्य म्हणजे चैतन्य महाप्रभू, म्हणजे भगवान स्वयं श्रीकृष्ण आहेत ते. मग प्रभू नित्यानंद म्हणजे नित्यानंद प्रभू. त्यानंतर श्री अद्वैत, त्यानंतर गदाधर, श्रीवासादी गौर भक्तवृंद. मग आता श्री चैतन्य महाप्रभू जे आहे, तर त्यांचं सदैव विस्तारित रूप म्हणजे नित्यानंद प्रभू. हा, मग त्यांचं अवतार म्हणजे श्री अद्वैताचार्य आहेत बरं का. आणि त्यांची अंतरंग शक्ती म्हणजे श्री गदाधर आहेत. आणि त्यांची तटस्थ शक्ती तर ते म्हणजे कोण आहेत? श्रीवास ठाकूर यांच्या सहित ते पंचतत्व असतं. मग ह्या सर्वांमध्ये परमपुरुष भगवान आहेत. म्हणजे आपण हे जाणायचं की श्री चैतन्य महाप्रभू हे नेहमी आपल्या तत्वांसोबतच असतात. पहा, म्हणजे जेव्हा आपण चैतन्य महाप्रभूंना प्रणाम करतो, तो कधी पूर्ण होतो? जेव्हा
आपण श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हा मंत्र जेव्हा म्हणू ना तेव्हाच त्यांना पूर्ण होतो तो प्रणाम. आणि म्हणून आपण जपाआधी पण हा म्हणतो पहा. म्हणजे त्यामागे उद्दिष्ट आहे की महान आचार्यांचे आशीर्वाद, त्याचबरोबर हे पंचतत्व आहे ना, त्या तत्वासहित ही भगवंतांची तत्व आहेत. आणि ह्या तत्वासहित जेव्हा आपण प्रणाम करतो तेव्हा तो परिपूर्ण भगवान श्रीकृष्णांना केलेला प्रणाम होतो. म्हणजे आता कृष्ण भावनामृत आंदोलन जे आहे तर त्याचे आपण एक भाग आहोत किंवा त्याचे प्रचारक आहोत, भक्त आहोत, त्या आंदोलनात सहभागी असलेले आपण सारे अनुयायी आहोत. मग म्हणून आपण नेहमी चैतन्य महाप्रभूंना पंचतत्व मंत्राच्या उच्चारानेच प्रणाम करतो पहा. आणि त्यानंतर आपण काय म्हणतो मग आपला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा महामंत्र म्हणतो. म्हणजे हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनात जपात म्हणजे आपले 10 प्रकारचे नामाप्रद होते. मग श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद या पंचतत्व मंत्राला हे अपराध लागू पडत नाहीत पहा. आणि हेच कारण आहे की आपण आधी का म्हणतो आपल्या जपाआधी, तर आपल्यावर ह्या आचार्यांची कृपा व्हावी आणि आपण नाम अपराधातच नाम घेत असतो हो की नाही. आपण सुरुवातीला नवसाधक आहोत. मग ह्यासाठी देखील ह्याचं महत्व आहे पहा. मग आता चैतन्य महाप्रभू कसे आहेत, हे महावदान्य आहेत म्हणजे अत्यंत दयाळू आहेत, अत्यंत कृपाळू आहेत. मग ते बद्ध जीवांच्या अपराधांचा नाही विचार करत. म्हणजे आणि मग जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्र आहे त्या जप करतो तर त्याचा आपल्याला जर पूर्ण लाभ मिळवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर चैतन्य महाप्रभूंची शरण घेतली पाहिजे. आणि म्हणून पंचतत्व मंत्र आपण म्हणायचं असतो. म्हणजे आपल्याला चैतन्य महाप्रभू आपण केलेल्या अपराधांचा नाही विचार करत, आपल्यावर दया करतात, आपल्यावर कृपा करतात आणि आपल्याला हरे कृष्ण महामंत्राचा पूर्ण त्या लाभ मिळतो आणि तो परिणामकारक मग ठरतो जेव्हा आपण पंचतत्व प्रणाम म्हणतो तेव्हा. आणि हे त्याचं महत्व आहे. म्हणजे ह्या पंचतत्वाचं हे महत्व आहे. आणि आता मग हे कसं समजून घ्यायचं, ह्या पंचतत्वाचं हे महत्व समजून मग ह्याच्याशी काय संबंध आहे, तर आता ही जी पंचतत्व आहेत ही जशी म्हणजे पंचतत्वातले जे आपले वेगवेगळी तत्व आहेत, तर मग ज्या वेळेला आपण चैतन्य महाप्रभूंसहित ह्या पंचतत्वाला करतो तेव्हा हे जे आपले इंद्रिय आसक्तीचे विषय आहेत, इंद्रियांचे विषय आणि त्या आसक्ती तिकडं धावणारं जे मन आहे ना, तर त्याला देखील म्हणजे आपल्यावर इतकी कृपा होते चैतन्य महाप्रभू, त्याला देखील संयमित ठेवण्यासाठी आपल्याला ह्या महान आचार्यांच्या छायाचित्राखाली किंवा कृपाछत्राखाली येणं गरजेचं आहे. आणि त्याद्वारे आपल्यावरती सर्वार्थाने सगळ्या बाजूनी म्हणजे आपण म्हणतो ना की भर पावसामध्ये जर खूप मोठा धोधो पाऊस आहे तर तिथे जर आपण छत्री उघडली तरी उपयोग होत नाही हो की नाही, सगळ्या बाजूनी पाऊस येतो. तसं चैतन्य महाप्रभूंसहित हा पंचतत्व जो प्रणाम मंत्र आहे त्याची अशी सगळ्या बाजूनी आपल्यावर कृपा वर्षाव करणारी त्याची महिमा आहे या पंचतत्व महामंत्राची. म्हणजे मी त्यातले काही महिमा सांगितले आपल्याला. तर म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्या पंचतत्व प्रणाम मंत्राचं आधी आपण काय केलं पाहिजे, गायन केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण हरे कृष्ण महामंत्र म्हटला पाहिजे. आता आपण पुढे जाऊ. हा मग त्याची पुढची स्लाइड. हा ही ही 2 नंबरची. आता हा हे चित्र आहे चैतन्य महाप्रभू. आता या पंचतत्वातलं म्हणजे मुख्य तत्व म्हणजे काय, तर चैतन्य महाप्रभू. मग आता हे चैतन्य महाप्रभू जे आहेत तर ते कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण स्वयं स्वतः आहेत. आणि मग ते 5,000 वर्ष सॉरी 500 वर्षापूर्वी ते संन्यासाच्या वेशात आले आणि त्यांनी काय केलं, हरे कृष्ण महामंत्र म्हणजे जे संकीर्तन आंदोलन आहे तर ते चळवळ त्यांनी उभी केली. मग आता जे भगवान स्वयं आहेत भगवान श्रीकृष्ण ते कसे आले, तर गौर वर्णामध्ये आले म्हणजे राधा राणींच्या गौर वर्णामध्ये. आणि मग राधा राणींची जी त्यांच्याविषयी भक्ती आहे, जे प्रेम आहे, मग ते त्यांना अनुभवायचं होतं. आणि त्यासाठी ते कसे आले, राधा राणींच्या भावामध्ये आले आणि गौर वर्णामध्ये आले. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत
तर ते स्वतः आहेत, पण ते कोणत्या स्वरूपात आहेत? राधाराणींच्या वर्णामध्ये, म्हणजे गौर वर्णामध्ये, आणि राधाराणींच्या भावामध्ये, म्हणजे राधा भावामध्ये आहेत. म्हणजेच काय, की चैतन्य महाप्रभू म्हणजे काय, तर भगवान स्वयं श्रीकृष्ण आणि राधाराणी, म्हणजे हे दोन्ही आहेत. मग आता आपण समजून घेऊया की भगवान श्रीकृष्ण जे आहेत, तर त्यांची जी चित शक्ती किंवा आल्हादिनी शक्ती, म्हणजेच काय प्लीजर पोटॅन्सी आपण म्हणतो, तर ती म्हणजे राधा राणी आहे. मग शक्ती आणि शक्तिमान हे अभिन्न असतात. म्हणजे शक्ती आणि शक्तिमान हे म्हणजे नेहमी कसे असतात, तर हे यांचं स्वरूप अभिन्न सांगितलंय. मग जी आल्हादिनी शक्ती म्हणजे राधा राणी आहेत पहा, आणि त्या म्हणजे राधा राणीच्या स्वरूपात प्रकट होतात. आणि भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांची ती म्हणजे चित शक्ती किंवा आल्हादनी शक्ती आहे. म्हणजे राधाराणी म्हणजे प्रत्यक्ष कृष्णच आहेत. आणि म्हणजे त्यामुळं मग म्हणजे त्यांच्या स्वरूपात जेव्हा, म्हणजे त्या लीला करायला जेव्हा पृथ्वी तलावर, म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण अवतार घेतात, आणि त्यावेळेला जेव्हा भगवान स्वयं म्हणजे जे आहेत, तर त्यांची चितशक्ती किंवा अलादिनी शक्ती म्हणजे राधाराणी. मग त्या जेव्हा अवतरित होतात, मग त्यावेळेला त्यांची भक्ती, भाव आणि प्रेम हे कसं आहे, आणि त्याचा कसा आनंद त्या घेतात, ते कसं उपभोगतात, अनुभवतात, हे जाणून घेण्यासाठी भगवान जे आहेत, तर ते राधा राणींच्या भावामध्ये आणि त्यांच्या गौर वर्णामध्ये पृथ्वी तलावर त्यांनी चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात अवतार घेतला. मग आता पुढे आपण समजून घेऊया की अजून आपल्याला माहिती घ्यायची आहे चैतन्य महाप्रभूंच्या बद्दल. तर आता आपण पुढे जाऊया पुढच्या स्लाइडला. हा होते पुढची slide. हा, मग आता हे जे चैतन्य महाप्रभू आहेत, तर हे विश्वंभर मिश्रा यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. मग आता हा कसा अवतार आहे हे आपण अभ्यासलं, राधा आणि कृष्ण. हा, तर यांचा हा संयुक्तिक अवतार म्हणजे काय, राधा राणींचा भाव आहे आणि वर्ण आहे, आणि भगवान स्वयं ते कृष्ण आहे. मग आता चैतन्य या शब्दाचा अर्थ काय, की म्हणजे जो चेतन किंवा चेतनेने भारलेला, महा म्हणजे महान, म्हणजे सर्वात असा, जो सर्वात असा, महा म्हणजे महान असा. आणि प्रभू याचा अर्थ काय, आपला म्हणजे आपले भगवान किंवा गुरु, असं दोन्ही अर्थाने आहे ते. तर मग असे जे आहेत, तर ते कोण आहेत, चैतन्य महाप्रभू असं त्यांचं नाव आहे. मग आता जे राधा आणि कृष्ण आहेत, तर ह्यांचं म्हणजे ह्यांचं जे दिव्य असं म्हणजे जे माधुर्य भाव आहे, हो ना, तर म्हणजे तो जो आहे, तर त्यानुसार म्हणजे राधा आणि कृष्ण यांच्यामधलं जे दिव्य माधुर्य भाव किंवा त्या माधुर्य लीलेचं जेव्हा प्रक्षेपण होतं, जेव्हा ते पृथ्वी तलावर येतात आणि अशा लीला करतात, तर त्यावेळेला त्यांची जी आल्हादिनी शक्ती म्हणजे राधा राणी आहेत. तर मग तिचं प्रकटीकरण म्हणजे काय आहे, तर राधाराणी आहेत. मग त्यांचा जो भाव आहे, तर तो म्हणजे चैतन्य महाप्रभू आहेत. मग आता राधा आणि कृष्ण हे एकच आहेत, हे आपण अभ्यासलं, अभिन्न आहे तो की नाही, त्यांची आल्हादिनी शक्ती किंवा चित शक्ती म्हणजे राधाराणी आहेत. पण ते काही काळाकरता, म्हणजे अशा काही काळा, अमर्याद काळाकरता, म्हणजे हा, तर ते म्हणजे कसे आहेत, ते एकमेकांपासून विलग झालेले आहेत. म्हणजे राधाराणी म्हणून श्रीकृष्ण जे आहेत, तर ते राधाराणी म्हणून एक त्यांचं वेगळं अस्तित्व आहे, त्यांची चितशक्ती किंवा ती अल्हादिनी शक्ती. आणि भगवान स्वयं कृष्ण जे परमपुरुषोत्तम किंवा आपण परमपरमेश्वर म्हणतात किंवा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणतो ते, तर हे एकमेकांपासून म्हणजे आता जेव्हा ते वृंदावन मधून मथुरेला गेले, आणि त्यानंतर गोपी आणि ज्या गोपिका सगळ्या आहेत आणि राधाराणी यांच्याशी त्यांची 100 वर्षांनी भेट झाली, म्हणजे अशा अनंत काळासाठी ते एकमेकांपासून विलग झालेले आहेत. तर असे जे आहेत, हा, तर ते पुन्हा एकदा एकत्र आले. तर कोणाच्या म्हणजे रूपामध्ये, तर भगवान श्री चैतन्य, म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे, तर भगवान कृष्ण स्वयं ते आहेतच, पण त्याचबरोबर राधा राणींचा भाव आहे त्यांच्या, म्हणजे राधा भावामध्ये, आणि वर्ण त्यांचा राधा राणींसारखा गौर वर्ण आहे. तर अशा पद्धतीनं त्यांचं ते एकत्र येणं आहे. त्याचबरोबर आता अजून काय महत्व आहे, तर ते आपण समजून घेऊया. मग ते थोडीशी वरती घ्याल स्लाइड.
थोडस लास्टचं वाक्य आहे ना ते थोडं. नाही त्या त्या स्लाइडचा वरचा भाग एक मिनिट. हॅलो. हा त्याच्यातलं शेवटचं वाक्य थोडस छोटं केलं तर. हा हा हा. मग असे जे भगवान म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे चैतन्य महाप्रभू आहेत, तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया, की जे स्वतः राधा राणींच्या भावामध्ये आणि त्यांच्या म्हणजे गौर वर्णामध्ये प्रकट झाले, की जे स्वतः कृष्ण आहेत. मग आता आपण पुढे जाऊ. हा. मग आता इथे आपण समजून घेऊया की चैतन्य महाप्रभू जे आहेत, तर त्यांच्याबद्दल समजून घेऊ. तर राधा राणी आणि म्हणजे जे आहेत, तर त्यांचं जे त्यांच्याबद्दलचं प्रेम आहे कृष्णाबद्दलचं, आणि त्यांच्यातले जे अद्भुत वेगवेगळे गुण आहेत, तर त्यामुळे त्या एकट्याच म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत, तर त्यांच्यावर बद्दलचं त्यांचं जे म्हणजे प्रेम आहे, तर ते दिव्य प्रेम आहे. आणि मग त्या प्रेमाचा आस्वाद किंवा तो भाव, ती भक्ती आणि प्रेम आणि त्यांनी केलेली भक्तिमय प्रेममय सेवा, मग ह्या सगळ्याचा आस्वाद आणि त्या प्रेमाचा गोडवा जो आहे, तर तो म्हणजे अनुभवून किंवा तो जाणून तिला मिळणारा जो आनंद आहे राधा राणींना, तर तो समजून घेण्याची जी इच्छा आहे, तर ती चैतन्य महाप्रभूंना म्हणजे भगवान श्रीकृष्ण चैतन्यांना भगवान जे श्रीकृष्ण आहेत त्यांना आहे. आणि त्यामुळं ते भगवान श्री चैतन्यांच्या रूपात म्हणजे असे जे भगवान आहेत, ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपात त्यांचा वर्ण घेऊन असे जे हरी आहेत, ते राधा राणीच्या भावनांनी संपन्न असे आणि त्यांचा वर्ण घेऊन राधा भाव घेऊन म्हणजे भावनांनी संपन्न म्हणून म्हटलंय. तर ते श्रीमती ज्या सचित माता आहेत, तर त्यांच्या गर्भामध्ये जसे समुद्रातनं चंद्र प्रकट झाला, तर तसे प्रकट होतात. मग आता हे जे चैतन्य महाप्रभू आहेत, तर ते सगळ्या भक्तांसाठी ऊर्जेचा स्रोत आहे. तर म्हणून त्यांना काय म्हटले, महावदन्य अवतार म्हटले. म्हणजे महावदन्य अवतार का म्हटले, तर ह्यासाठी म्हटले की जे चैतन्य महाप्रभू आहेत, म्हणजे तर ते म्हणजे खूप अशी म्हणजे कृपा किंवा दया, आपण कॉजलेस मर्सी म्हणतो ना, म्हणजे खूप अशी कृपा म्हणजे अहेतुकी कृपा, आपण त्याला पात्र नाही, तर जी कृपा भगवान आपल्यावर करतात, तर त्याला म्हणायचं अहेतुकी कृपा. आणि त्याच्याही पुढे जाऊन अजून कृपा वर्षाव जो होतो, तर त्याला म्हणायचं म्हणजे असे जे करतात म्हणजे ज्यांच्या हृदयामध्ये अपार करुणा आहे, म्हणजे तो करुणावतार मानलं जातं चैतन्य महाप्रभू म्हणजे श्रीकृष्णांचा. नाहीतर श्रीकृष्ण कसे आहेत, आता ताईंना दंडित करतात, हो की नाही. आपण जगादी माताईंची गोष्ट अभ्यासली, ज्या वेळेला त्यांनी सुदर्शन चक्राला आवाहन केलं चैतन्य महाप्रभू, तेव्हा नित्यानंद प्रभू आहेत, तर ते त्यांच्या चरणांशी झुकले आणि म्हणाले, तुम्ही सुदर्शन चक्राला थांबवा, त्यांना बोलवू नका. का, तर तुम्ही करुणा अवतारात अपार करुणा आपण म्हणजे अवतार म्हणजे हा आपण अभ्यासतो आहोत चैतन्य महाप्रभूंचा. आणि म्हणजे त्यामुळं बद्ध जे जीवात्मे आहेत, तर त्यांचा ते उद्धार म्हणजे करतात त्या करुणेच्या माध्यमातून. आणि आपल्यासारख्या बद्ध जीवांसाठी म्हणजे ही पर्वणी आहे, म्हणजे आपल्यासाठी हे काय लाभदायक आहे. तर पहा म्हणजे म्हणजे आपल्या जे काही गतजन्म जे काही कर्म असेल आणि जे काही असेल आपल्याला माहिती नाही, पण आपल्यावर चैतन्य महाप्रभूंची इतकी कृपा आहे, म्हणजे हे कृष्ण करुणा सिंधू म्हणतो आपण, हो की नाही, करुणेचा सागर. मग तो जो करुणेचा सागर आहे, तो प्रत्यक्षात त्यांनी आपल्या समोर म्हणजे पहा, आपल्या समोर तो करुणेचा सागर वाहतोय. आणि तिथे आपण काय केलं पाहिजे, ह्या कृपा वर्षावामध्ये, ह्या करुणेच्या कृपा वर्षावामध्ये आपण काय केलं पाहिजे, डुबकी घेतली पाहिजे आणि त्याचा आपण लाभ करून घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण भगवान चैतन्यांना शरण दिलं पाहिजे. कसे आहेत ते, महावदाने आहेत असे आहेत. आणि मग असे जे आहेत,
चैतन्य महाप्रभू, तर त्यांच्या आश्रयाखाली आपण आलं पाहिजे, त्यांचे आशीर्वाद आपण घेतले पाहिजे आणि आपण त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे जे प्रयत्न आहेत ते आपल्या म्हणजे गुरु शिष्य परंपरेनुसार प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायचे प्रयत्न केले पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू की जय हो. आता आपण पुढे जाऊया. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा आता हे नित्यानंद प्रभू आहेत. आता याचा अर्थ काय घ्यायचा? नित्य म्हणजे काय? नेहमी, म्हणजे नेहमी, किंवा ज्याला शाश्वत आपण म्हणतो, नित्य म्हणजे इटर्नल, थोडक्यात त्याचा अर्थ. हा असे जे आहेत म्हणजे नेहमी शाश्वत, म्हणजे असे असणारे असे. आता हे नित्यानंद प्रभू कोण आहेत? तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचा प्रथम विस्तार आहे. म्हणजे पहिला म्हणजे विस्तार किंवा प्रथम विस्तार किंवा प्राथमिक विस्तार असा जो आहे तो म्हणजे कोण आहेत? तर नित्यानंद प्रभू. म्हणजेच कोण आहेत? तर ते म्हणजे प्रत्यक्ष बलराम आहेत. मग आता म्हणजे जो भगवान श्रीकृष्णांचे जे वेगवेगळे विस्तार ते करायला सुरुवात करतात, तेव्हा पहिला विस्तार जे करतात तो म्हणजे सर्वात पहिला तो म्हणजे बलरामजी. आणि तो विस्तार म्हणजेच कोण आहेत? बलरामजींच्या स्वरूपातले हे नित्यानंद प्रभू आहेत. तर आपण हा भाग इथे समजून घेतला. मग त्यांचा विषयी त्यांचा जो प्रणाम मंत्र आहे तो आपण म्हणूया. नित्यानंद नमस्तुभ्यं प्रेमानंद प्रदायिने कलो कल्मषनाशाय जानवा पतये नमः. तर त्यांचा हा प्रणाम मंत्र आहे. म्हणजे नित्यानंद प्रभू जे आहेत तर त्यांना आपण अशा पद्धतीने म्हणजे जे असे प्रेमाचं प्रतीक आहेत किंवा आपल्याला प्रेम, भगवत प्रेम आपल्याला देणारे आहेत किंवा भगवत प्रेमाचं प्रतीक ज्यांना म्हटलं जातं ते प्रदान करणारे आहेत. आणि कलियुगातली जी कल्मश म्हणजे आपल्या कलियुगामध्ये जे आपल्यामध्ये कलियुगामध्ये आपण आहोत तर आपल्यासारखे पतित जे बद्ध जीव आहेत तर आपले सगळे कल्मश दोष आपलं म्हणजे पाप हरण असं म्हणजे सगळं करणारे असं म्हणजे सगळं नष्ट करणारे असे म्हणजे आणि कोणासोबत तर जानवावतांच्या सोबत ते आपल्या म्हणजे असे जे नित्यानंद प्रभू जे आहेत त्यांच्या चरणी आपण वंदन करतो. आता पुढे जाऊया आपण. हा आता हे नित्यानंद प्रभू आहे तर यांचा जन्म जे सध्याचं बंगाल आहे, पश्चिम बंगाल, तर तिथलं एक चक्र म्हणून या लहान गावात झाला 1474च्या सुमारास. मग त्यांच्या वडिलांचं नाव हदयू आणि आईचं नाव पद्मावती. मग ते मूळचे मिथिले इथले होते, म्हणजे मिथिला नगर इथले तिथले एक ब्राह्मण होते ते. मग आता नित्यानंद यांना निताई पण म्हणतात बरं का. आणि बंगालच्या गौडीय म्हणजे वैष्णव परंपरा जी आहे म्हणजे बंगालमधून ती म्हणजे जी आहे म्हणजे आपण जे म्हणतो ब्रह्ममध्व गौडीय वैष्णव परंपरा जी आहे तर यातले म्हणजे हे ही जी परंपरा आहे ही स्थापित करणारे त्या काळातले हे म्हणजे अत्यंत ज्यांचा म्हणजे प्रमुख सहभाग होता असे ते व्यक्ती होते. म्हणजे नित्यानंद प्रभू आणि की आता पुढे येईल श्रीवास पंडित, हे दोन म्हणजे ह्या हरे कृष्ण महामंत्राचं जे संकीर्तन चळवळ होती ना ह्याचे सेनापती म्हटले जायचे. आता ते पुढे येईल. तर असं त्यांचं महत्व होतं. म्हणजे त्यांनी सगळीकडे म्हणजे तीर्थयात्रा करून हरिनाम संकीर्तन म्हणजे जे आहे तर ते करून हरे कृष्ण महामंत्राचा म्हणजे सगळीकडे म्हणजे आपण म्हणतो ना ग्रामाग्रामामध्ये असं फिरून त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. मग त्यामध्ये आणि भारतात सर्वत्र त्यांनी प्रचार प्रसार केला पहा. मग आता निताई जे आहेत म्हणजे नित्यानंद प्रभू हे महाप्रभू जे आहेत म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे ते मित्र पण होते आणि त्यांचे शिष्य पण होते बरं का. मग त्यांचा त्यामुळे उल्लेख काय केला जातो दोघांचा? गौरा निताई. गौरा म्हणजे कोण? तर जे आपले चैतन्य महाप्रभू आहेत ते गौर वर्णाचे आहेत ना म्हणून त्यांना गौरा म्हणतात.
बरं का. आणि मग निताई म्हणजे कोण, तर नित्यानंद प्रभू, म्हणून त्यांना गौरा म्हणतात किंवा गौरांगा म्हणजे काय, तर गौर, ज्यांचं गौर अंग आहेत असे, हा एक अर्थ होतो, म्हणजेच आपले चैतन्य महाप्रभू. त्याचबरोबर म्हणजे गो म्हणजे त्यात गोविंद, म्हणजे गोविंद असे म्हणजे भगवान स्वयं कृष्ण जे आहेत. आणि त्याचबरोबर राम म्हणजे काय, तर राधा राणी. आणि मग म्हणजे असे जे म्हणजे आहेत, तर ते म्हणजे कोण, चैतन्य महाप्रभू, म्हणून ते गौरांगा असं म्हणतो की चैतन्य महाप्रभू मध्ये स्वयं भगवान श्रीकृष्ण आणि त्याचबरोबर राधा राणींचा हरे कृष्णा माताजी, तुम्ही म्यूट आहात. हरे कृष्णा. तर मी तो, हरे कृष्ण, पुन्हा एकदा सांगेन तो भाग जो मिस झाला तो. तर आता जे नित्यानंद प्रभू आहेत, त्यांचं जे जन्म ठिकाण आहे, तर त्याला गर्भस्व या नावानं तिथं मंदिर आहे. म्हणजे त्या म्हणजे तिथे त्यांचं जन्म ठिकाण आहे. मग आता जे जे नित्यानंद जे प्रभू आहेत, तर ते कोण आहेत, मी जसं सांगितलं बलराम आहेत. म्हणजे जो बलराम जे आहेत, तर तो पहिला थेट विस्तार आहे भगवान श्रीकृष्णांचा. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते स्वयं त्यांचा पहिला जो विस्तार आहे प्राथमिक, तो म्हणजे बलरामजी. आणि ते बलरामजी म्हणजे स्वयं कोण आहेत, तर नित्यानंद प्रभू आहेत, म्हणजे श्रीकृष्णांचा पहिला विस्तार. आणि मग आता वृंदावन दास ठाकूर जे आहेत, तर ते चैतन्य भागवतामध्ये काय प्रार्थना करतात, माताजी ते पुढे असेल स्लाइड, पुढची स्लाइड. माताजी पूर्ण पहिल्यापासून वरचं थोडस कट झालंय, वरची लाईन्स थोडी कट दिसतात, थोडी छोटं केलं तरी चालेल. हा. हा. मग ते वृंदावन दास ठाकूर काय जे सांगतात नित्यानंद प्रभूंच्या बद्दल, की कसे आहेत ते अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहेत. आणि ते कसे आहेत, तर त्यांच्याबद्दल ते काय म्हणतात, वृंदावनदास ठाकूर, आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं की ते म्हणजे स्वतः बलराम आहेत. नित्यानंद प्रभू म्हणजे कोण आहेत, तर बलराम आहेत. आणि बलरामजी म्हणजे कोण आहेत, तर ते भगवान श्रीकृष्णांचा प्राथमिक विस्तार किंवा पहिला विस्तार आहे. मग आता जे नित्यानंद प्रभू आहेत ते कसे आहेत, ते आपण आता समजून घेणार आहोत. हा. मग आता नित्यानंद प्रभू जे आहे, तर त्यां मग त्याची स्लाइड, हा, हा बरोबर आहे. आता आता हा अशीच राहू दे, हा मग त्याची आता मला व्यवस्थित दिसते. तर आता जे नित्यानंद प्रभू आहेत, ते चैतन्य महाप्रभूंपेक्षाही अधिक कृपाळू आणि दयाळू आहेत. म्हणजे त्यांच्यापेक्षा मर्सीफुल आहेत. म्हणजे आता ती गोष्ट आपल्याला माहिती आहे जगाई आणि मदाईंची. तर तो जो पापी जगाई होता आणि जे मदाई, म्हणजे ह्या म्हणजे हे जे पापी ब्राह्मण होते, तर त्यांनी निताई जे आहेत म्हणजे आपले नित्यानंद महाप्रभू यांच्या डोक्यावर मातीच्या भांड्याने प्रहार केला. मग त्यावेळेला
म्हणजे त्यांना इतकी इजा झालेली असून सुद्धा म्हणजे जे नित्यानंद प्रभू आहेत त्यांनी चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना काय केली की तुम्ही त्यांना मारू नका, हा, आणि त्यांच्यावर करुणा म्हणजे त्यांच्याविषयी करुणा दाखवा आणि तुम्ही करुणा अवतारात आहात असं सांगितलं. म्हणजे अशा पद्धतीने जे निताई आहेत तर त्यांनी ह्या जगाई मदांसाठी तुम्ही करुणा म्हणजे दाखवा असं चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना केली. आणि हे दृश्य पाहून म्हणजे जे पापी लोक होते तर त्यांची हृदय कशी गेली, तर म्हणजे ती हृदय जी आहेत तर ती निवळली. म्हणजे काय की जेव्हा आपण इतकी इजा करून सुद्धा हे आपल्यासाठी चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना करतात, विनवणी करतात की त्यांच्याविषयी करुणा दाखवा तुम्ही. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा म्हणजे भगवान चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा आपल्या सुदर्शन चक्राला आवाहन केलं तर त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की त्यांना तुम्ही मारू नका, त्यांच्याविषयी करुणा दाखवा. मग हे त्यांच्या अपार करुणेविषयी म्हणजे जी आहे नित्यानंद प्रभूंची जी करुणा अपार करुणा असेल तर त्याचं हे हा प्रसंग म्हणजे उदाहरण आहे. मग आता जे भगवान आहेत म्हणजे जे श्रीकृष्ण आहेत ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आहेत. तर त्यांनी म्हणजे त्यांना नित्यानंद प्रभूंनी प्रार्थना काय केली की ह्या जीवात्म्यांचे म्हणजे ह्यांचे म्हणजे तुम्ही ह्या जीवांचे प्राण तुम्ही हरण करू नका किंवा त्यांना तुम्ही मारू नका. त्यांची म्हणजे जी आसुरी प्रवृत्ती आहे तर त्यांना मारून टाकून तुम्ही त्यांना भक्त बनण्यासाठी मदत करा. ह्यासाठी तुम्ही त्यांच्यावर काय करा, तुमची अपार करुणा आहे तर त्या करुण म्हणजे ती जी करुणा आहे तर त्या करुणारूपी कृपेचा तुम्ही त्यांच्यावर वर्षाव करा. म्हणजेच काय की अशा मनस्थिती जी अशा लोकांची चुकीची असते, असे जे लोक असतात चुकीचं वाईट वागत असतात, मग ते जे असतात तर ते अज्ञानापोटी हे सगळं वागत असतात, हे असुरी प्रवृत्तीचे असतात. मग त्या लोकांना मारून त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर कृपा नका करू. तर तुम्ही कशी कृपा करा, तर त्यांच्यातल्या आसुरी प्रवृत्तींना मारून तुम्ही त्यांना भक्त बनवा, अशी कृपा तुम्ही त्यांच्यावर करा, अशी नित्यानंद प्रभू त्यांना प्रार्थना करतात. मग असे जे आहेत नित्यानंद प्रभू तर ते म्हणजे म्हणून चैतन्य महाप्रभूंपेक्षा पण आपल्याविषयी म्हणजे अत्यंत कृपाळू आणि दयाळू आहेत. त्यांच्या मनामध्ये अत्यंत करुणा आहे असं म्हणजे वर्णन करतात जे वृंदावनदास ठाकूर आहेत ते. मग आता आसुरी जे लोक आहेत तर ते काय करतात, तर ते अशा पद्धतीने जेव्हा त्यांच्यावर कृपा होईल भगवान श्रीकृष्णांची की जे चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आहेत तर हे आसुरी लोक काय करतील, आपली पापी कृत्य मग सोडून देतील, त्यांच्या वाईट कृत्य जे आहेत किंवा सवयी आहेत त्या सोडून देतील आणि कृष्ण भावना भावित होतील. आणि ज्या वेळेला म्हणजे अशा पद्धतीने ते कृष्ण भावना भावित होतील तर त्यावेळी भक्तिमय प्रेममय सेवा करून ते काय करतील, भगवान श्रीकृष्ण म्हणजे जे आहे तर त्यांची कृपा म्हणजे आहे तर म्हणजे ती प्राप्त करतील. म्हणजेच काय की ह्या सगळ्याशी भगवान जे आहेत ते सहमत झाले आहेत. म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू. आणि म्हणून त्यांनी अपार करुणा या जगाई विषयी दाखवली पहा. मग आता त्यांच्या विनंतीनुसार म्हणजे नित्यानंद प्रभूंच्या विनंतीनुसार महाप्रभूंनी ह्या दोन भावांना जगाईमध्ये यांना वाचवलं, प्राणदान दिलं. तर त्यांच्या अपार करुणेने हे दोन्ही भाऊ चैतन्य महाप्रभूंच्या म्हणजे चरण कमलांशी आले आणि त्यांनी त्यांच्या चरण कमलांचा आश्रय घेतला. मग ताबडतोब भगवान चैतन्य जे आहे तर त्यांच्या भक्तीमध्ये त्यांनी आपलं जीवन आहे तर ते पूर्ण त्या समर्पित केलं पहा. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आहेत तर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही ही वाईट कृत्य पापी कृत्य जर सोडून देणार असाल तर मी काय करेन, क्षमा करेन. आणि अशा पद्धतीने ते जे आहेत हे जे गाईमध्ये ते त्यांच्या म्हणजे चरणांशी बसले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ही सगळी कृत्य सोडून देऊ. आणि मग हरे कृष्ण महामंत्राचा त्यांना जप करायला सांगितला. आणि अशा पद्धतीने म्हणजे त्यांना म्हणजे असे जे पापी लोक होते तर त्यांच्या आसुरी प्रवृत्ती त्या नष्ट करून त्यांच्यावर अशा पद्धतीने कृपेचा वर्षाव करून त्यांना भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये म्हणजे आणणं. तर हे आपल्या जे आपलं
जे कृष्ण आंदोलन आहे किंवा कृष्ण भक्तीचं जे आंदोलन आहे की जे चैतन्य महाप्रभूंनी म्हणजे उभं केलं, म्हणजे त्याला हरे कृष्ण म्हणजे महामंत्र संकीर्तन आंदोलन जे आपण म्हणतो, तर ह्याचं हे उद्दिष्ट आहे. आणि त्या म्हणजे त्या उद्दिष्टापोटी जे नित्यानंद प्रभूंनी त्यांना आठवण करून दिली, त्या उद्देशापोटी त्यांनी काय केलं, जगाईमध्ये यांना क्षमा केली. त्यांच्या अपार करुण कृपेमुळं ते काय बनले, कृष्ण भावना भावित बनले. भगवान जे आहेत ते जे चैतन्य महाप्रभूंच्या रूपात जे अवतरित झालेले आहेत, त्यांच्या अपार करुणेमुळे म्हणून त्यांना काय म्हणतात, महावदान आहे. असे जे आहेत सगळ्या आपल्यासारख्या बद्ध जीवांचे अपराध पोटात घालणारे असे कोण आहेत, चैतन्य महाप्रभू आहेत. इतके कृपाळू, इतके दयाळू आहेत की लगेच ते आपल्यावर कृपा करतात. आणि म्हणून आपण त्यांच्या आश्रयाखाली आलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा, हा. मग असे जे आहेत नित्यानंद प्रभू, मग ते कोण आहेत, तर त्यांचं अजून वर्णन आपण अभ्यासूया. हा, मग त्याची ही आधीची स्लाइड. हा, तर असे जे नित्यानंद प्रभू आहेत, तर त्यांना काय म्हटले, श्री श्री नित्यानंद राम. म्हणजेच काय, राम म्हणजे कोण, तर बलराम जी आहेत, म्हणून त्यांना नित्यानंद राम पण म्हणतात. तर असे जे नित्यानंद राम आहेत त्यांच्या चरणी मी साष्टांग नमस्कार करतो. त्यांच्या चरणी मी पूर्णतया म्हणजे पूर्णतया समर्पित होऊन अशा पद्धतीने त्यांच्या चरणी मी वंदन करतो. की जे कोण आहेत, आंशिक रूप आहेत, म्हणजे जे कर्णोदकशाही जे विष्णू आहेत, म्हणजे जे आहेत, तर जे रूप म्हणजे करण महासागरामध्ये पहुडलेले आहेत. मग असे जे आहेत मूळ पुरुष म्हणजे असे, तर आपल्या सर्व म्हणजे जे आहेत विश्वाचे आश्रय जाते, तर असे जे नित्यानंद प्रभू आहेत, तर त्यांच्या चरणी आपण वंदन करू. किंवा चैतन्य महाप्रभू आहेत, नित्यानंद प्रभू यांच्या चरणी आपण वंदन करतो. आणि मग असे जे प्रभू आहेत, तर ते कसे आहेत त्यांचं वर्णन पहा. की ज्यांचे लांब हात आहेत गुडघ्यापर्यंत, म्हणजे त्याला अजानुबाहू असं म्हणतो आपण. मग ते कसे आहेत वर्णाने, तर सुंदर सोनेरी असा रंग आहे बरं का त्यांचा. आणि म्हणजे परमेश्वर जे आहे त्यांच्या पवित्र नामाच्या सामूहिक जपाचं त्यांनी काय केली, सुरुवात करून दिली. म्हणजे जे संकीर्तन यज्ञ आहे त्याची सुरुवात त्यांनी करून दिली, त्याचे उद्घाटन त्यांनी केले. पहा, असे नित्यानंद प्रभू आहेत. तर त्यांचे डोळे कसे आहेत, तर कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांसारखे अत्यंत सुंदर असे त्यांचे डोळे आहेत. आणि ते कसे आहेत, सर्व जगाचे पालन करते, म्हणजे ब्राह्मणांचे सर्व म्हणजे ब्राह्मणांमध्ये सर्वश्रेष्ठ असे, म्हणजे ते अशा पद्धतीने नित्यानंद प्रभू चा तिथे अवतार आहे. मग असे जे आहेत ते सगळ्या युगासाठी कसे आहेत, तर धर्मतत्वांचं रक्षण करणारे, सगळ्या जगातल्या लोकांसाठी आनंद देणारे, आणि असे सर्वात दयाळू म्हणजे द मोस्ट मर्सीफुल इन्कारनेशन असं म्हटले त्याला. तर असे जे आहेत तर ते नित्यानंद प्रभू आहेत. आता पुढे जाऊ आपण. श्री गौरमिताई की जय हो. हम्म. आता अद्वैत आचार्य आपण अभ्यासणार आहोत. श्री अद्वैत आचार्यांच्या बद्दल माहिती आपण घेणार आहोत. आता पुढे जाऊ. हा, बघा, पुढची slide. हा, मग आता अद्वैत आचार्यांची आपण माहिती घेऊया. तर अद्वैत आचार्य जे होते तर त्यांचा आपण प्रणाम मंत्र म्हणूया. श्री अद्वैत नमस्तुभ्यं प्रेमानंद प्रदायिने कलो कल्मषनाशाय पतये नमः. तर असे जे अद्वैत आचार्य जे आहेत, तर त्यांचा जो प्रणाम मंत्र आहे, तर त्या मंत्रातून आपण काय म्हणजे त्याच्यातून काय व्यक्त होतं, तर असे जे अद्वैत आचार्य आहेत की जे आपल्याला म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्रदान करतात. तर त्यांच्या चरणी मी काय करतो, की वंदन करतो, की जे आपल्याला कलियुगातल्या सगळ्या कल्मशांपासून म्हणजे काय करतात, तर त्या कल्मश ते दूर करतात. असे जे अद्वैत आहेत तर त्यांच्या चरणी मी साष्टांग नमन करतो किंवा वंदन करतो. आता जे अद्वैत आचार्य आहेत तर ते कोण होते, तर ते समजून घेऊ. तर अद्वैत आचार्य प्रभू यांचा जन्म 1434 मध्ये बंगालमध्ये नबाग्राम म्हणजे आहे हा तिथे झाला. किंवा नाबाग्राम म्हणतात त्याला. मग आता श्री कुबेर पंडित हे त्यांचे वडील आणि श्रीमती नाभा देवी ह्या त्यांच्या आई. हम्म. तर मग आता जे होते
ते म्हणजे जे अद्वैत आचार्य होते ते मूळचे कुठले होते, तर श्रीहट्ट म्हणून एक गाव आहे तिथे. तर तिथल्या नभाग्रामचे ते रहिवासी होते. पण ते गंगेच्या काठावर असलेलं म्हणजे जे शांतीपूर नावाचं गाव आहे, मग तिथे ते राहायला गेले. म्हणजे त्यांचं मूळ गाव आहे श्रीहट्ट हट्ट जवळ नबा श्रीहट्ट नावाचं एक गाव आहे बंगालमध्ये. त्याच्या शेजारी नभाग्राम नावाचं गाव आहे, तिथले ते मूळचे आहेत रहिवासी. पण काय म्हणजे त्यांचं स्थलांतर कुठे झालं, म्हणजे तर गंगेच्या काठावर असलेलं जे शांतीपूर आहे तर तिथे ते स्थलांतरित झालेले आहेत आणि त्यामुळे ते शांतीपूरला राहतात, म्हणजे राहत असत. मग आता अद्वैत आचार्य जे आहेत तर हे आपल्या गौडीय वैष्णव चळवळीचे संस्थापक जे आहेत चैतन्य महाप्रभू आणि हरिदास ठाकूर, तर यांचे गुरु आणि सहकारी पण होते. म्हणजे काय की अद्वैताचार्य जे आहेत तर ते चैतन्य महाप्रभूंपेक्षा कसे आहेत, तर वयाने मोठे आहेत. आणि चैतन्य महाप्रभूंचे गुरु आणि जे अद्वैताचार्य तर हे गुरुबंधू आहेत, आणि म्हणून त्या अर्थाने हा गुरु हा शब्द योजलाय. आणि मग जे म्हणजे जो गुरूंना आपल्या सन्मान दिला म्हणजे द्यायचे चैतन्य महाप्रभू, तोच सन्मान अद्वैताचार्यांना द्यायचे. आणि हरिदास ठाकूर हा तर म्हणजे जे आहेत तर यांचे ते गुरु आणि मग ह्यांचे ते सहकारी पण आहेत. म्हणजे ह्या कृष्ण भावनेचं जे आंदोलन आहे किंवा वैष्णव चळवळ जे आहे, ही गौडीय वैष्णव चळवळ, तर ह्यामधले एक सहकारी म्हणून पण त्यांचा भाग आहे. आणि त्याचबरोबर अद्वैताचार्य हरिदास ठाकूर जे आहेत तर त्यांचे गुरु आहेत. मग आता अद्वैत म्हणजे काय, की जे दोन नाही किंवा जे द्वैत नाही, म्हणजे काय, तर परम भगवान कोण आहेत, परम परमेश्वर श्रीकृष्ण यांच्यापेक्षा जे वेगळे नाहीत, जे द्वैत नाहीत किंवा त्यांच्यापेक्षा वेगळे नाहीत, ते म्हणजे अद्वैत. म्हणजे म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, अद्वैताचार्य. मग आता ह्या ह्या शब्दाचा तर अर्थ आपण समजून घेतला की अद्वैत म्हणजे काय, जे श्रीकृष्णांपासून वेगळे नाहीत असे. म्हणजे मग हे जे आहेत ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांचंच तत्व आहे. मग अद्वैत याचा अर्थ काय, महाविष्णू, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं जे महाविष्णू स्वरूप आहे तर ते म्हणजे कोण आहे, तर अद्वैताचार्य. मग आता त्यांना आचार्य का म्हटलं जातं, तर ते कृष्ण भावनेचा प्रचार प्रसार करतात, अनुयायी बनवतात, शिष्य बनवतात, म्हणून त्यांना आचार्य म्हटलं जातं. मग त्यांचं मुख्य कार्य काय आहे, तर हे जे म्हणजे जे महाविष्णू आहेत ते काय करतात, तर आपल्या कृतीने म्हणजे ते काय करतात, सगळी ही जी ब्रह्मांड आहेत ती निर्माण करतात. आणि म्हणजे जे कर्णोदकशाही विष्णू किंवा महाविष्णू मग जे आहेत तर ते काय करतात, तर सगळी या ब्रह्मांडांची निर्मिती करतात. मग असे जे अद्वैताचार्य आहेत हे चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांच्यासोबत कशात आहेत, तर विष्णू तत्वात आहेत. म्हणजे विष्णू तत्व कोणाकोणामध्ये आहे, तर अद्वैताचार्यामध्ये आहे, चैतन्य महाप्रभूमध्ये आहे आणि नित्यानंद प्रभू यांच्यामध्ये हे विष्णू तत्व आहे. म्हणजे अशा पद्धतीने अद्वैताचार्य हे जे आहे तर यांच्यामध्ये विष्णू तत्व जे आहे म्हणजे ते महाविष्णू च्या स्वरूपात जे आहेत ते म्हणजे अद्वैताचार्य. आता आपण पुढे जाऊ. हा. आणि मग जे अद्वैत आचार्य आहेत त्यांचं जे महाविष्णू तत्व की जे काय त्यांचं मुख्य कार्य काय आहे, तर ते काय करतात, ते जी ब्रह्मांड आहे तर ती म्हणजे जी म्हणजे हे जे वैश्विक सगळं जग आहे तर थोडक्यात ही सगळी ब्रह्मांड हे निर्माण करण्याचं त्यांचं जे मुख्य कार्य आहे, म्हणजे तर ते म्हणजे काय आहे, या सगळ्याची निर्मिती करणं. तर असं जे विष्णू तत्व आहे ते म्हणजे कोण आहे, तर अद्वैत आचार्य आहे. मग आता त्यांच्याविषयी आपण अजून थोडीशी माहिती घेऊया. तर अद्वैत गोसाई म्हणतात, गोसाई म्हणजे गोस्वामी, गोस्वामींना हिंदीमध्ये गोसाई म्हणतात. तर असे जे अद्वैत आचार्य आहेत तर त्यांनी परमेश्वराला म्हणजे भगवान श्रीकृष्ण प्रकट व्हावेत म्हणून त्यांनी खूप तळमळीची प्रार्थना केली. आणि खूप मोठ्या तळमळीने त्यांनी भगवान श्रीकृष्णांना म्हणजे आर्त त्यांनी म्हणजे त्यांनी प्रार्थना ते रोज करायचे आणि त्यांना विनवायचे. आणि ते कसे विनवायचे,
तर ते शाळीग्रामाच्या स्वरूपात शाळीग्राम शिला जी होती, तर त्या स्वरूप म्हणजे त्या स्वरूपात श्रीकृष्णांना रोज ते पाणी आणि तुळशीपत्र म्हणजे जल आणि तुळशीपत्र अर्पण करायचे आणि रोज प्रार्थना करायचे की हे जे अशा पद्धतीचं भौतिकतेमध्ये लिप्त असलेले हे सगळे लोक आहेत आणि हे सगळं जे जग आहे, तर ह्या सगळ्या लोकांच्या उद्धारासाठी तुम्ही अवतार घ्या आणि या पृथ्वी तलावर अशी तळमळीची ती प्रार्थना करायची. म्हणजे असे जे हरी आहेत की जे परमेश्वर जे म्हणजे आहेत म्हणजे परात्पर परमेश्वर म्हणजेच काय की पूर्णतया आध्यात्मिक असलेले म्हणजे परात्पर असे तत्व म्हणजे, तर ते म्हणजे कोण आहेत भगवान श्रीकृष्ण असे जे परमात्मा परात्पर परमेश्वर आहेत, तर त्यांच्यापासून अभेद्य असलेले हरी म्हणजे जे आहेत तर त्यांना म्हणायचं अद्वैत असं म्हणतात. आणि तो कृष्ण भावनेचा प्रचार आणि प्रचार करणारा असा त्यांचा अवतार आहे म्हणून त्याला आचार्य असं म्हटलंय. आणि ते स्वतः कोण आहेत परमेश्वर आहेत. आणि मग परमेश्वराचा म्हणजे जे आहेत तर त्यांच्या अशा भक्ताचा म्हणजे अवतार म्हणून आपण त्यांचा आश्रय घेऊ. म्हणजे असे जे परमेश्वरांचे अवतार आहेत असे जे अद्वैत आचार्य आहेत, तर त्यांचा आपण एक भक्त म्हणून काय केलं पाहिजे, आश्रय घेतला पाहिजे. तर पुढे जाऊ. हा, त्याचे मी व्हिडिओ ऑफ ठेवते, नेट कनेक्शन थोडं अनस्टेबल आहे म्हणून. शुअर माताजी, शुअर. नो इश्यू माताजी. हा, आता जे गदाधर पंडित आहेत, श्री गदाधर पंडित, मग त्यांचा गदाधर पंडितांचा प्रणाम मंत्र आपण अभ्यासूया. गदाधरमहं वन्दे माधवाचार्यनन्दनं महाभावस्वरूपं श्रीचैतन्यभिन्नरूपिणं. तर आता हे जे गदाधर पंडित आहेत तर हे कोण आहेत, तर हे जे आहेत तर आपल्या या पंचतत्वातलं आता तिसरं तत्व आहे. तर त्यांचा आपण प्रणाम मंत्र म्हटला. तर तो आता सगळं आपल्याला उलगडणार आहे त्यांच्या चरित्रामध्ये त्याचा अर्थ. तर आपण आता पुढची स्लाइड अभ्यासूया. मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा. आता गदाधर जे पंडित होते तर त्यांना काय म्हटलं जायचं, पंडित गोस्वामी म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आणि ते चैतन्य महाप्रभूंचे अत्यंत निकटचे म्हणजे अगदी जवळचे म्हणजे द क्लोज असोसिएट म्हटलंय चैतन्य महाप्रभूंचे आहेत. मग आता गदाधर पंडित जे आहेत तर त्यांना पंडित गोस्वामी जे आहेत म्हणजे, तर त्यांचं जे वर्णन होतं ते कसं आहे पहा. म्हणजे ते कसे होते, अत्यंत देखणे होते ते दिसायला, तरुण सर्वात. हा, आणि न्यायशास्त्र चे ते विद्यार्थी होते. आणि त्यांनी चैतन्य महाप्रभू जे आहेत तर म्हणजे जे आहेत तर त्यांच्याकडून म्हणजे हे सगळं म्हणजे मार्गदर्शन घेतलं. आणि त्यांच्या अनुयायांच्या म्हणजे जे चैतन्य महाप्रभूंचे सगळे अनुयायी जेही म्हणून आहेत त्या सगळ्यामध्ये म्हणजे अंतर्गत जे अनुयायी म्हणजे अंतरंग पार्षद म्हणतो आपण, त्या सगळ्यामध्ये सर्वोच्च स्थानावर कोण आहेत, गदाधर पंडित. आता गदाधर पंडित हे जे आहेत तर ह्यांना चैतन्य महाप्रभूंनी प्रभूंनी स्वतः वैयक्तिकरित्या गदाधर पंडित जे आहेत म्हणजे गदाधर पंडित गोस्वामी आपण त्यांना म्हणतो, तर त्यांना त्यांना उपासनेची देवता दिली होती स्वतः. म्हणजे ती त्यांनी स्वतः आजचे विग्रह दिले होते उपासनेसाठी. पहा म्हणजे केवढी कृपा, म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः देतात चैतन्य महाप्रभूंच्या रूपात त्यांना. हा, आणि त्यांनी काय त्यांना दिली होती दुसरी जबाबदारी, काय दिली होती त्यांनी, तर भागवत श्रीमद भागवतम शिकवण्याची जबाबदारी दिली होती. म्हणजे सगळे जे अनुयायी होते ना किंवा भक्त मंडळी त्यांना भागवत शिकवण्याची जबाबदारी दिली होती. मग आता त्यांचे जे गुरु आहेत तर ते कोण आहेत, तर पुंडलिक विद्यानिधी म्हणून होते. म्हणजे जे गदाधर पंडित आहेत तर त्यांच्या गुरूंचं नाव काय, पुंडलिक विद्यानिधी. आणि मग पंडित जे जे आहेत असे म्हणजे पंडित जे गोस्वामी आहेत म्हणजेच कोण, गदाधर पंडित, त्यांना पंडित गोस्वामी म्हणायचे. तर ह्यांनी भूगर्भ गोस्वामी यांना दीक्षा दिली. म्हणजेच काय, तर गदाधर पंडित हे पुंडलिक विद्यानिधींचे शिष्य आहेत थोडक्यात. हा, आणि मग गदाधर पंडित यांनी स्वतः गुरु म्हणून कुणाला दीक्षा दिली, तर भूगर्भ गोस्वामींना दीक्षा दिली. आणि मग भूगर्भ गोस्वामी यांनी काय केली, गदाधर पंडित जे आहेत तर त्यांचा जो परिवार आहे तर त्याचे म्हणजे म्हणजे त्याची म्हणजे परंपरा सुरू केली. म्हणजे कसा नित्यानंद वंश म्हणतो पहा, म्हणजे नित्यानंद परिवार जो आहे तर ती म्हणजे ती परंपरा त्यांनी सुरू केली नित्यानंदांच्या म्हणजे जे शिष्य होते जे अनुयायी बनले.
तसा गदाधर परिवार जो आहे, तर त्यांची सुरुवात म्हणजे त्या परंपरेची सुरुवात, गुरु शिष्य परंपरेची सुरुवात, तर ती कुणापासून झाली, तर भूगर्भ गोस्वामी यांच्यापासून झाली. त्यांचे ते प्रथम शिष्य आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता आपण जाणतो की वृंदावनेश्वरी म्हणजे काय, की अलादिनी शक्ती किंवा चित शक्ती श्रीकृष्णांची म्हणजे कोण, ती वृंदावनेश्वरी. मग आपण जो राधाराणींचा मंत्र म्हणतो पहा, मग त्याच्यामध्ये म्हणतो की नाही, की राधे वृंदावनेश्वरी असा मंत्र म्हणतो की नाही आपण. मी सुरुवातीला म्हटलं पहा, आपल्या लक्षात असेल तर, की मी कसा म्हणजे तो मंत्र म्हणताना त्या शब्दाचा उल्लेख येतो पहा. आपण काय म्हणतो, तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी असं म्हणतो की नाही. मग जे वृंदावनेश्वरी आहे, तर हे नाव कुणाचं आहे, तर राधा राणींचं. म्हणजे राधा राणी कोण आहे, तर त्या अनादिनी शक्ती किंवा चित शक्ती, म्हणजे अनादिनी म्हणजे आनंददायक, अशी आनंद देणारी, प्लीजर पोटॅन्सी अशी जी आहे, तर ती म्हणजे कोण आहेत, राधा राणी, म्हणजे त्या वृंदावनेश्वरी. तर त्यांचं स्वरूप म्हणजे कोण आहे, तर श्री गदाधर पंडित आहेत. म्हणजे ज्या लीला म्हणजे करायला येतात चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात भगवान श्रीकृष्ण. मग त्यावेळेला राधा राणी जे आहेत, तर त्या गदाधर पंडित यांच्या स्वरूपात अवतरतात. मग आता स्वरूप दामोदर गोस्वामीने आपल्याला काय सांगितलंय, की म्हणजे त्यांनी एक आपल्या बारकावा लक्षात आणून दिला, की जे स्वरूप दामोदर गोस्वामी आहेत, त्यांना काय लक्षात आलं, की ज्या लक्ष्मी स्वरूपातल्या म्हणजे ज्या लक्ष्मी स्वरूपातल्या राधाराणी आहेत, म्हणजेच काय, राधाराणी ज्या आहेत, तर त्यांचा जेव्हा विस्तार होत, म्हणजे जे आहेत वेगवेगळे हे तर त्यामध्ये ज्या लक्ष्मी स्वरूपातल्या म्हणजे जो विस्तार आहे त्यांचा, म्हणजे थोडक्यात काय, की भगवान श्रीकृष्ण आपला जसा विस्तार करतात, तसे राधाराणींचे विस्तार होतात. मग आता ज्या वेळेला लक्ष्मी स्वरूपात त्यांचा विस्तार होतो, म्हणजे जेव्हा भगवान श्रीकृष्ण, थोडक्यात आपण असं समजून घेऊया, की विष्णू स्वरूपात विस्तार करतात, तेव्हा राधाराणींचा विस्तार कुठला असतो, तर लक्ष्मी स्वरूपातला असतो. जसं द्वारकानाथ स्वरूपातला विस्तार झाला भगवान श्रीकृष्णांचा, की रुक्मिणी माता, म्हणजे हा राधाराणींचा विस्तार आला. म्हणजे असे विस्तार आहेत वेगवेगळे. मग तशा पद्धतीने मग जसं भगवान श्रीकृष्ण विष्णू स्वरूपात विस्तार होतो, किंवा केशव म्हणतो आपण त्यांना, किंवा नारायण स्वरूपात तो त्यांचा जो विस्तार आहे, तर त्यावेळेला लक्ष्मी स्वरूप जे आहे त्यांच्या या चित शक्तीचं, हा, तर ती भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. श्याम सुंदरा वल्लभ या नावाने. म्हणजे जेव्हा विस्तार होतो त्यांचा ह्या लक्ष्मीच्या स्वरूपात, तेव्हा तिला काय म्हटलं जातं, श्याम सुंदर वल्लभा. म्हणजे तर ती कशी आहे, तर भगवान श्रीकृष्णांचं नाव काय आहे, तर श्याम सुंदर, बरं का. आपण त्याला श्याम सुंदर स्वरूप म्हणतो, द्विभुजधारी जे भगवान श्रीकृष्ण आहेत, की जे षड ऐश्वर्याने युक्त आहेत. आणि मग आपण भगवान श्रीकृष्णांना काय म्हणतो, गोपीजन वल्लभ असं म्हणतो, हो की नाही. वल्लभ या शब्दाचा अर्थ राजा. मग आता गोपीजन वल्लभ कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. मग आता श्याम सुंदर वल्लभ म्हणजे जे श्याम सुंदर आहेत, त्यांच्या हृदयाची राणी किंवा त्यांच्या हृदयाची म्हणजे हृदयस्थ शक्ती किंवा चित शक्ती, अल्हादिनी शक्ती किंवा तर त्यांचं स्वरूप म्हणजे कोण आहे, तर ह्या माता लक्ष्मी. तर त्या म्हणजे कोण आहे, तर श्यामसुंदरा वल्लभा या नावाने त्या ओळखल्या जातात. आणि ते अत्यंत स्वरूप त्यांना प्रिय आहे. ह, मग असे जे अशा ज्या श्यामसुंदरा वल्लभा आहेत, तर त्या म्हणजे कोण आहेत, तर गदाधर पंडितांचं स्वरूप आहे. म्हणजे श्रीलक्ष्मीच्या स्वरूपात ज्या आहेत श्यामसुंदर वल्लभा, त्या म्हणजे पण गदाधर पंडितांचं स्वरूप आहे. आणि मग आता या म्हणजे कोण आहेत, तर राधा राणींचा हा विस्तारच आहे श्यामसुंदर वल्लभा या लक्ष्मीच्या स्वरूपातल्या. त्याचबरोबर आता ललिता सखी, तर हिच्याविषयी आपण जाणून घेऊया. तर आपण जेव्हा गोलोक वृंदावन पाहतो, तर तेव्हा राधा राणी जे आहेत, तर त्यांचे जे विस्तार आहेत, त्यांचं त्या म्हणजे त्या 8 सखी आहेत, अष्टसखी, ह्या त्यांचे थेट विस्तार आहेत राधा राणींचे. मग त्यातली सर्वात जवळची सखी म्हणजे ललिता सखी आणि विशाखा सखी. मग त्यापैकी सर्वात जवळची म्हणजे ललिता सखी आहे राधा राणींची, आणि ती त्यांचाच विस्तार आहे. मग अशी जी ललित सखी होती,
तर ती म्हणजे कोणासाठी समर्पित आहे तिचं जीवन, तर श्रीमती राधा राणींसाठी. मग अशी जी ललिता सखी आहे, तर तिचा पण म्हणजे तिचा पण विस्तार म्हणजे कोण आहेत, तर म्हणजे ही जी सुंदरा वल्लभाजी आहे, तर ही आहे. आणि म्हणून गदाधर पंडित जे आहेत, तर ते कोण आहेत, तर श्रीमती राधा राणी आणि ललिता सखी यांचा ते अवतार आहेत. म्हणजेच काय, ललिता सखी पण ही विस्तार आहे राधा राणींचा. आणि जे गदाधर पंडित आहेत, तर ते सुद्धा विस्तार कुणाचा आहे, तर म्हणजे अवतार कुणाचा आहे, तर राधा राणींचा. अशा पद्धतीने गदाधर जे गोस्वामी आहेत, तर हे कसे आहेत, तर एक म्हणजे एक ब्राह्मण असे की जे म्हणजे त्यांना पंडित का म्हटलं जातं, तर ते ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झालाय. आणि असे ते एक पंडित आहेत, विद्वान ब्राह्मण आहेत. आणि ते गुरु पण आहेत, म्हणजे सगळ्यांचे आध्यात्मिक गुरु पण आहेत. आणि श्रीमती राधाराणी ह्या श्रीकृष्णांच्या कोणात अल्हादिनी शक्ती आहे. मग असे जे आहेत म्हणजे लर्नेड स्कॉलर असं म्हणतात, म्हणजे त्यांचे अत्यंत विद्वान असे शिष्य, म्हणजे एकमेव शिष्य म्हणजे कोण आहेत, तर गदाधर पंडित आहेत, की जे एकाच वेळी ललित म्हणजे कोणाचे, तर राधाराणी म्हणजे श्रीमती राधाराणी आणि ललिता सखी यांचे ते अवतार आहेत. मग आता गदाधर जे आहेत, तर गदाधर पंडित जे आहेत, तर ते काय करतात, तर म्हणजे भक्ती आणि शक्ती यांच्या आंतरिक सामर्थ्याचा अवतार आहे. म्हणजे ते शक्तीचं तत्व आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णांची अल्हादनी शक्ती, चित शक्ती म्हणजे कोण आहे, तर राधाराणी. तर त्याचं पण ते तत्व आहे. आणि भक्ती आणि शक्ती म्हणून म्हणले, राधाराणी काय करतात, भक्ती प्रदान करतात. म्हणजे अशी जी अल्हादनी शक्ती आहे, म्हणून तर तिचं प्रतीक म्हणजे तिच्या सामर्थ्याचं प्रतीक आणि त्याचा अवतार म्हणजे कोण आहेत, तर गदाधर पंडित आहेत. आणि विष्णू तत्वाचे ते गोपनीय उपासक आहेत. म्हणजे काय, तर त्या विष्णू तत्वाची ती गोपनीय उपासना करतात. तर ती का करतात, तर ती जी आहे म्हणजे श्याम सुंदरा वल्लभा ही जी लक्ष्मी स्वरूप विस्तार आहे राधा राणींचा, तर ती कुणाची उपासना करते, तर ती लक्ष्मी माता कुठे असते, तर भगवान म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा विष्णू स्वरूपात विस्तार करतात, त्यांच्या काय चरण कमलांची ती सेवा करत असते, हो की नाही. आणि म्हणून ती विष्णू तत्वाची उपासना करत असते. म्हणजे जरी भगवान म्हणजे जे आहे, तर त्यांची म्हणजे जी आंतरिक म्हणजे त्यांची जी चित शक्ती आहे किंवा आंतरिक सामर्थ्य आपण म्हणतो, किंवा त्याचं शक्ती तत्व म्हणजे त्याचं ते शक्ती तत्व म्हणजे चित शक्ती किंवा अल्हादिनी शक्ती, प्लीजर पोटेन्सी याचा अवतार म्हणजे म्हणजेच कोण आहेत, गदाधर पंडित आहेत. पण ते विष्णू तत्वाचा गोपनीय उपासक कोणत्या अर्थाने आहे, तर श्याम सुंदरा वल्लभा हा जो विस्तार आहे, तर तो विस्तार म्हणजेच पूर्वीची ललिता सखी आहे. आणि ती ललिता सखी म्हणजेच कोण आहे, राधा राणीचा विस्तार आहे. अशा पद्धतीने म्हणजे ते दोन्हीचे अवतार असणारे हे गदाधर पंडित, की जे विष्णूंचे गोपनीय उपासक आहेत, म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या विष्णू अवताराचे गोपनीय उपासक आहेत. मग आता या अवतारामध्ये राधा राणी जे आहेत, तर ते आपल्या प्रभूंसोबत एक जिव्हाळ्याचा सहकारी, जवळचा सहकारी म्हणून अत्यंत छान त्यांनी म्हणजे एक चांगलं श्रीकृष्ण जे आहेत म्हणजे भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात त्यांच्यासोबत खूप छान त्यांनी म्हणजे एक जो वेळ आहे, तर म्हणजे तो त्यांना मिळाला, म्हणजे तो वेळ त्यांना मिळाला की त्यांच्या सहवासात त्यांना खूप छान वेळ मिळू शकला, म्हणजे त्यांचा सहवास थोडक्यात मिळू शकला राधा राणींना. आणि त्याचबरोबर महाप्रभूंचं मनोरंजन आणि करण्यासाठी म्हणजे त्यांना आनंद देण्यासाठी, थोडक्यात म्हणजे काय, की मनोरंजन या शब्दाचा भौतिक अर्थ आपण घेऊया नको, तर त्यांच्या मनाला आनंद देण्यासाठी म्हणजे त्यांची प्लीजर पोटॅन्सी आहे राधा राणी, म्हणून त्यांच्या म्हणजे त्यांना पूर्णतः आनंद देण्यासाठी आणि अशा पद्धतीने त्यांचा गौरव पसरवण्यासाठी गदाधर जे पंडित आहेत, तर त्यांनी एक जिव्हाळ्याचे जवळचे सहकारी म्हणजे द क्लोजेस्ट असोसिएट म्हणून आपली भूमिका पार पाडली. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. हा,
आता श्रीवास ठाकूर जे आहेत तर त्यांच्याविषयी आपण अभ्यासूया. हा, आता श्रीवास ठाकूर जे आहेत तर आता ज्याची आधीची एक स्लाइड होती काय, चुकून मिस नाही ना झाली? हा, नाही, बरोबर आहे. आता श्रीवास ठाकूर जे आहेत तर त्यांचा प्रणाम मंत्र आहे: श्रीवास पंडितम नौमि गौरांग प्रिय पार्षदम, यस्य कृपालवेनापि गौरांगे जाते रती. म्हणजे काय की श्रीवास पंडित जे आहेत तर ते गौरांग म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे प्रिय पार्षद आहेत, आणि असे जे आहेत तर ते आपल्यावर कृपा करू किंवा त्यांच्या चरणी आपण वंदन करूया. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. आता हे श्रीवास ठाकूर जे आहेत, तर त्यांचं सुद्धा म्हणजे महत्व कसं आहे पहा. तर चैतन्य महाप्रभूंचे जवळचे सहकारी म्हणजे पुन्हा त्यांचं स्थान काय आहे, तर क्लोजेस्ट म्हणजे किंवा क्लोज असोसिएट म्हणून आहे पहा. मग असे जे आहे ते पंचतत्वापैकी एक आहे. मग आता श्रीवास ठाकूर काय म्हणजे हे करतात, म्हणजे तर म्हणजे कशाचं प्रतीक आहे, जसं अंतरंग शक्ती म्हणजे गदाधर आहेत आपण अभ्यासलं बरोबर. मग आता चैतन्य महाप्रभू त्यांचं विस्तारित रूप झालं नित्यानंद प्रभू, त्यांचं अवतार म्हणजे विष्णू महाविष्णू स्वरूपातलं म्हणजे अद्वैताचार्य झालं. हे सगळ्यांना लक्षात आलं असावं. हा, मग अंतरंग पार्षद म्हणजे झाले गदाधर. मग आता त्यांची तटस्थ शक्ती किंवा ज्याला आपण काय म्हटलं जातं पहा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मार्जिनल पोटॅन्सी म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, समजण्यासाठी इंग्लिश शब्द मी सांगते. तर त्यांची तटस्थ शक्ती किंवा आपण काय म्हणू जीवतत्व थोडक्यात, तर ते म्हणजे कोण आहे, तर ते म्हणजे जे आहेत श्रीवास ठाकूर आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची ती व्यक्तिशा म्हणजे काय, तर अशी ऊर्जा समजली. म्हणजे जीव हे काय आहेत, आध्यात्मिक एक स्फुल्लिंग आहेत, हो की नाही, जीवतत्व म्हणजे आध्यात्मिक स्फुल्लिंग आहेत आपल्यासारखे जीव म्हणजे. तर तर ते जीवतत्व जे आहे किंवा तटस्थ शक्ती म्हणजे कोण आहेत, तर श्रीवास ठाकूर आहेत पहा. मग श्रीवास ठाकूर जे आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे जे भक्त आहेत तर ते म्हणजे चैतन्य जे महाप्रभू आहेत तर त्यांचं एक अंग म्हणजे या पंचतत्वाचा एक भाग म्हणून त्यांना गणलं जातं. म्हणजे काय की श्रीवास ठाकूर जे आहेत तर ह्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आपण शेवटी म्हणतो की नाही, गौर भक्त वृंद, म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल बघा. हा, मंत्र मी व्यवस्थित सांगते सगळ्यांना, की आपण काय म्हणतो, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. मग आता श्रीवास पंडित जे आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे गौर भक्तवृंद म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे जे भक्तवृंद आहेत तर हे सगळे देखील म्हणजे ह्या भक्तांचेच सगळे म्हणजे आपण सगळे आलो. हं, तर हे सगळे चैतन्य महाप्रभूंचे ह्या पंचतत्वातलं एक अंग म्हणून आहेत. म्हणजे ह्या 5 अंग आहेत ना पंचतत्वाची. मग 5वं अंग श्रीवास ठाकूर. तर श्रीवास ठाकूर कसे आहेत, तर श्रीवासादी आपण काय म्हणतो गौर भक्तवृंद म्हणजे श्रीवास ठाकूरांसोबत आपण त्यांच्या नेतृत्वाखाली आपण चैतन्य महाप्रभूंच्या कृपेस पात्र ठरलेले सगळे भक्त मिळून आपण कोणाचे अंग आहोत, तर चैतन्य महाप्रभूंची जी 5 तत्व आहेत त्यातलं एक तत्व कोण, श्रीवास ठाकूर. तर त्या सगळ्या म्हणजे पंचतत्वातल्या ते एका अंगाचा आपण भाग आहोत आणि आपण या पंचतत्वाचा म्हणून भाग आहोत. म्हणजे केवढी मोठी आपल्यावर चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे पहा. आणि म्हणून पंचतत्व प्रणाम मंत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हाच तो आपला जो प्रणाम आहे तो चैतन्य महाप्रभूंना पूर्ण होतो आणि आपल्याला त्याचा लाभ मिळतो. आणि हा कसा आहे, तर आपल्याला अपराध जे आहेत आपले तर हे चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांच्या आश्रयाखाली जो जातो तर तो तिथे आपले जे अपराध आहेत तर त्यांना
क्षमा करतात ते, म्हणजे आपल्या हा जो मंत्र आहे तो अपराध रहित आहे. म्हणजे हरे कृष्ण महामंत्र बद्दल दशा अपराध आपण रोज म्हणतो सकाळी मंगल आरती नंतर, की ते आपले म्हणजे नामापराध जे आहेत तर ते दशा अपराध आपले म्हणजे आपल्याकडून होऊ नयेत आणि आपली म्हणजे शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांच्या आश्रयाखाली येऊ आणि कृष्ण प्रेमामध्ये स्थित होऊ, असं आपण रोज म्हणतो. आणि त्यांना प्रार्थना करतो की जे मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे, परम लक्ष्य आहे, परम ध्येय आहे. पण जो पंचतत्व प्रणाम मंत्र आहे तर हा अपराध रहित आहे, म्हणून त्याचं महत्व आहे की आपण हरे कृष्ण महामंत्र आधी तो म्हणावायचा आणि त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र म्हणायचा. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्यावर कशी कृपा होणार आहे, तर श्रीवास जे आहेत तर त्यांच्या सहित, त्यांच्या भक्तासहित गौर भक्त वृंद, म्हणजे सगळे गौर म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे सगळे भक्त याचं या सहित एक अंग ह्या पंचतत्वाचं, म्हणजे की जे चैतन्य महाप्रभू पाच तत्वामध्ये पाच अंगामध्ये आहेत तर त्यांचं एक अंग म्हणून श्रीवास ठाकूर आहेत पहा. म्हणजे आपल्यावर कृपा आधीच झालेली आहे, फक्त आपण काय केलं पाहिजे, तर पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणून आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला आणि भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न केले. आपण सगळ्यांना माहिती आहे प्रसाद ग्रहण करायचा, त्यानंतर आपण काय करायचं, अध्ययन करायचं शास्त्रांचं, संकीर्तन करायचं, भक्तांचा संघ करायचा. तर भागवत किंवा भगवद्गीता यासारख्या शास्त्रांच्या अध्ययनातून आपण समजून घ्यायचं भगवान श्रीकृष्णांनी दिलेले उद्देश, त्यांना तत्वता जाण्याचा प्रयत्न करायचा, किंवा पवित्र धाम मथुरा किंवा वृंदावन अशा ठिकाणी आपला म्हणजे आपलं जाणं किंवा निवास असेल म्हणजे असावा. तर असे एक पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत चैतन्य महाप्रभूंनी. तर जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण त्यांच्या कृपेस पात्र होतो. मग आता जे श्रीवास ठाकूर आहे ते कसे आहेत ते आता आपण समजून घेऊया. तर श्रीवास ठाकूर जे आहे तर ते नारद मुनींचे अवतार आहेत. मग आता श्रीहट्ट मध्ये ते प्रकट झाले. श्रीहट्ट नावाचं जे गाव आहे ना, म्हणजे आता मी जसं सांगितलं होतं की श्रीवास ठाकूरांच्या आधी आपण पंडित गदाधर नाभा गावामध्ये जे प्रकट झाले, तर तिथे त्याच्या शेजारी श्रीहट्ट नावाचं जे गाव आहे तर तिथे ते क्षमा असावे, गदाधर पंडित नव्हे, तर अद्वैताचार्य, तर ते नाभा गावामध्ये म्हणजे तिथे प्रकट झाले. तर त्यांच्या आईचं म्हणजे त्यांच्या आईचं पण नाव त्यामुळं म्हणजे नाभादेवी असं आहे. तर हे जे आहे नाभा गाव त्याच्या शेजारीच हे श्रीहट्ट हे गाव आहे. तर तिथं ते प्रकट झाले आणि त्यांना तीन भाऊ होते बरं का. त्यांचं नाव काय, श्रीपती, श्रीनिधी आणि श्रीराम असे तीन भाऊ होते. तर ते श्रीहट्ट मध्ये राहत असत. मग आता हे चारही भाऊ जे होते ते जेव्हा भगवान श्रीकृष्णच्या स्वरूपातले चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी बनले, मग त्यावेळेला काय झालं की हे चारही भाऊ म्हणजे काही काळानंतर मायापूरला योगपीठाची योगपीठ जे आहे म्हणजे योगपीठ नावाचं जे असं ग्राम आहे तर त्याच्या म्हणजे शेजारी असलेल्या म्हणजे योगपीठ शेजारी म्हणजे ते अशा पद्धतीनं म्हणजे त्या योगपीठ मध्येच आता जे मी पाहिलं मायापूरमध्ये त्यावरून सांगते की योगपीठ चाच तो भाग म्हणजे असा बाहेरचा भाग आउटस्कर्ट्स आपण म्हणून त्याच्या शेजारी असल्यासारखं असं आहे. आणि तिथे श्रीवास ठाकूर किंवा श्रीवास अंगण म्हणून आहे. म्हणजे काय की श्रीवास ठाकूर जे आहेत तर ते तिथे तिथे असलेल्या एका घरात राहायला गेले, ती ज्याला श्रीवास अंगण म्हटलं जातं बरं का. आणि तिथे हे सगळे चैतन्य महाप्रभू आणि हे सगळे जे पार्षद आणि त्यांचे अनुयायी आणि भक्त यांचं काय चालायचं, संकीर्तन चालायचं बरं का. ते श्रीवास अंगण अजूनही आहे, म्हणजे कृष्ण कृपेने किंवा चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनेच आणि या पंचतत्वाच्या कृपेनेच पहा. नुकतेच जेव्हा मी मायापूर दीक्षा म्हणजे साठी गेले तर तेव्हा हे श्रीवास अंगण पाहून आले. तर खूप सुंदर आहे. तिथं म्युझियम पण आहे. हा आता आपण गेलो तर तिथे म्युझियम पण आहे. चैतन्य महाप्रभूंच्या ज्या लीला आहेत ना तर त्याविषयीचं म्युझियम असं फार सुंदर आहे तिथं पाहण्यासारखं. तर अशा श्रीवास अंगणमध्ये म्हणजे तिथे सगळे भेटत असत आणि तिथे त्यांचं संकीर्तन चालायचं. मग आता हे जे आहे तर हे रोज पंडित म्हणजे हे जे होते श्रीवास ठाकूर
तर हे अद्वैत आचार्यांच्या घरी भागवत ऐकायला जायचे. आता अद्वैत आचार्य काय करायचे, भागवतावर त्यांचं म्हणजे फार प्रसिद्ध होते त्यांची व्याख्यान आणि प्रवचन बरं का. पुढे अद्वैत आचार्यांचा आपण जेव्हा चरित्र अभ्यासू ना, त्यामध्ये हे सगळा उल्लेख येणार आहे बरं का. तर अद्वैताचार्य जे होते, तर ते भागवतावर फार सुंदर प्रवचन करायचे. तर सकाळच्या वेळेत त्यांचं असायचं ते प्रवचन. मग ते ऐकण्यासाठी हे पंडित श्रीवास ठाकूर तिकडे जायचे. आणि मग तिथं नाम संकीर्तन यज्ञ म्हणजे हरिनाम संकीर्तन तिथं व्हायचं. मग त्यानंतर वेगवेगळी वैष्णव कार्य म्हणजे काय, की वेगवेगळ्या सेवा प्रचार प्रसाराविषयीच्या, मग त्याला वैष्णव कार्य असं म्हटलंय वेगवेगळे. तर त्यामध्ये ते सहभागी व्हायचे. मग अशा पद्धतीने जे होते श्रीवास ठाकूर, तर त्यांचा महाप्रभूंच्या या चळवळीमध्ये म्हणजे कृष्ण भावनामृत आंदोलनाचे जे चळवळ आहे, तर ह्याच्यामध्ये सहभाग होता आणि ते पंचतत्वाचे सदस्य आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा हा त्याची पुढची स्लाइड. मग आता श्रीवास ठाकूर हे कसे आहेत, तर ते म्हणजे त्यांच्यावरनं म्हणजे काय आपण समजून घ्यायचं, तर श्रीवास ठाकूर जे आहेत, तर ते म्हणजे कोण आहेत, ते कुठे संकेत करतात, म्हणजे काय आपल्याला दर्शवतात श्रीवास ठाकूर यांचा अवतार. तर परमेश्वरांचं जे शुद्ध भक्त आहे, म्हणजे जीवतत्व जरी असलं तर ते कशात शुद्ध भक्त आहे. तर त्यांचा ते अवतार आहेत. म्हणजे तो जीवतत्व आहे, पण ते कसं आहे, शुद्ध निष्काम जे भक्त आहेत, म्हणजे असे म्हणजे शुद्ध वैष्णव जे आहेत, तर अशा भक्तांचा ते नेता आहेत. म्हणजे आपण जेव्हा भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न आपण आता करतो, म्हणजे आपण शूद्रातिशूद्र पतीत जेव्हा आहोत, पण आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करून जेव्हा शुद्ध भक्त बनू, तर तेव्हा आपण त्यांचे म्हणजे खऱ्या अर्थाने अनुयायी ठरू. मग असे जे श्रीवास पंडित आहेत, हे कोण आहेत, परमेश्वराचे जे शुद्ध भक्त आहेत, तर त्यांचा ते अवतार किंवा असं जे जीवतत्व किंवा असा जीवात्मा की जो शुद्ध निष्काम भक्ती सेवा करून शुद्ध भक्त बनलाय. आणि तो अशा शुद्ध भक्तांचा कोण आहे, नेता पण आहे, त्यांचं नेतृत्व पण करतात. आणि असे जे आहेत ते श्रीवास ठाकूर आहेत. मग असे जे आहेत भगवान श्री चैतन्य महाप्रभू आणि भगवान नित्यानंद, आणि म्हणजे यांना सर्व म्हणजे यांना किंवा सर्व महिमा अद्वैत प्रभूंना. आणि हा जो सर्व महिमा आहे, तर म्हणजे जो आहे, म्हणजे हा सगळ्यांचा जो महिमा आहे, म्हणजे प्रत्येक तत्वाचा, म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा महिमा किंवा नित्यानंद प्रभूंचा महिमा जो महिमा, किंवा पंडित जे गदाधर आहेत त्यांचा, अद्वैत प्रभूंचा महिमा, किंवा श्रीवास पंडित यांचा जो महिमा आहे, तर असा जो महिमा जाणतात असे जे शुद्ध असे सगळे जे भक्त आहेत वैष्णव भक्त, तर ते म्हणजे हे सगळे श्रीवास त्या सगळ्यांचे म्हणजे नेतृत्व करणारे नेते किंवा जे आहेत, तर ते म्हणजे श्रीवास ठाकूर असे आहेत. मग अशा सगळ्या भक्तांचा जय असो असं म्हणतात. असं म्हटलं जातं. म्हणजे म्हणून आपण काय म्हणतो, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. जय हा शब्द आपण एकदा वापरतो, म्हणजे ह्या सगळ्यांसहित जे श्रीवासादि गौर भक्तवृंद असलेले श्रीवास पंडित आहेत, की जे या सगळ्यांचं नेतृत्व करतात, अशा भक्तांचं, की ह्या म्हणजे ह्या सगळ्या तत्वांची महिमा जे जाणतात, ह्या सगळ्या तत्वांच्या महिमा जाणून त्यांची जी भक्ती करतात, अशा सगळ्या म्हणजे तत्वांसाठी, म्हणजे जे नेते म्हणजे जे नेतृत्व करतात अशा सगळ्या जीव तत्वांसाठी, की जे शुद्ध भक्त आहेत, शुद्ध वैष्णव आहेत, ते म्हणजे कोण आहेत, श्रीवास पंडित आहेत. मग आता हे श्रीवास पंडित आणि जसं मगाशी मी सांगितलं नित्यानंद प्रभू, हे ना दोन कप म्हणजे काय म्हटलंय, तर कर्णधार किंवा सैनिक असे आहेत, की जे ह्या कृष्ण भावनामृत आंदोलनाचं नेतृत्व करतात. त्यांनी काय केलं, सर्वत्र प्रवास केला आणि परमेश्वराच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या पवित्र महामंत्राचा जप जो आहे म्हणजे तर तो लोकांना करायला सांगितलं. म्हणजे त्यांनी प्रचार प्रसारामध्ये स्वतःला वाहून घेतलं होतं. मग आता श्रीवास जे आहेत, तर त्यांचे नेतृत्व करणारे भक्त म्हणजे काय आहेत, त्यांचे जे आता भक्त आहेत सगळे, त्यांच्या म्हणजे नेतृत्वाखाली जे तयार झाले असे शुद्ध भक्त, शुद्ध वैष्णव भक्त, हे म्हणजे त्यांचे लहान लहान अवयव असल्यासारखे आहेत. म्हणजे काय,
आपण म्हणतो ना फांद्या, तर तसे म्हणजे किंवा म्हणजे वृक्ष आहे तर त्याच्या वेगवेगळ्या फांद्या असतात, छोट्या मोठ्या, किंवा त्याचं पान, फूल, फळ हे सगळे त्याचे अवयव झाले एखाद्या वृक्षाचे. मग तसं श्रीवास जे आहे तर म्हणजे त्यांचे हे सगळे जे आहेत अनुयायी किंवा त्यांचे ह्या अनुयायांना काय म्हटलंय, तर हे त्यांचे काय आहेत तर हात, चेहरा, डोळे अशा पद्धतीनं त्यांचं वर्णन केलंय. म्हणजे काय की चेहरा किंवा म्हणजे हे सगळे बॉडी पार्ट्स, थोडक्यात शरीराचे जे अवयव आहेत, हात, चेहरा, त्यानंतर डोळे, त्यानंतर त्यांचं जे म्हणजे सगळ्या शरीरातले अवयव थोडक्यात असं आपण समजून घेऊया. तर हे म्हणजे काय आहे, तर त्यांचे ढाल किंवा इतर शस्त्र जशी असतात, म्हणजे कृष्ण भावनामृत जे आंदोलन आहे, तर या आंदोलनामध्ये आपण भक्तीचा प्रसार आणि प्रसार करतोय, कृष्ण भक्तीचा प्रसार प्रसार करतोय, कृष्ण भक्तीच्या विज्ञानाचा प्रसार प्रसार करतोय. आणि हे कोणी उभा केलेलं आहे? चैतन्य महाप्रभूंनी उभा केलेलं आहे. मग ह्या आंदोलनामध्ये जे भक्त आहेत की जे यांचे अनुयायी आहेत, आणि अशा सगळ्या शुद्ध वैष्णव भक्तांचे जे नेतृत्व करणारे श्रीवास पंडित आहेत, तर त्यांचे हे सगळे त्यांचे म्हणजे मार्गदर्शनाखाली जे ह्या कृष्ण भावनामृत आंदोलन मध्ये कार्य करणारे, वैष्णव कार्य करणारे असे जे भक्त आहेत, तर ते म्हणजे त्यांचे लहान अवयव असे त्यांना उपमा दिली, हात, चेहरा, डोळे, आणि म्हणजे की जे एका ढालीसारखं किंवा त्यांच्या शस्त्रासारखं काम करतात पहा. मग ते कोण आहेत, तर पहा हरिदास, म्हणजे हरिदास, त्यानंतर रामदास, गदाधर, मुरारी, त्यानंतर मुकुंद, चंद्रशेखर, वक्रेश्वर, हे सगळे कसे आहेत, अशा म्हणजे ऊर्जेनी किंवा अशा सामर्थ्याने युक्त आहेत, असे विद्वान पंडित आहेत ते, स्कॉलर आहेत असं, अशा पद्धतीचे इथे इंग्लिश शब्द आलाय पहा, स्कॉलर्स म्हणून. आणि मग असे जे आहेत ते जे आहे ते भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये, म्हणजे ते श्रीकृष्ण कोणाच्या स्वरूपात आहे, तर चैतन्य महाप्रभूंच्या. मग अशा चैतन्य महाप्रभूंच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये त्यांचा नित्य दास बनून त्यांची सेवा करण्यामध्ये रममाण आहेत. आणि ही अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांची काय आहेत, तर तटस्थ शक्ती असे असलेले जे आहेत, तर हे म्हणजे कोण आहेत, तर श्रीवास ठाकूर आहेत. मग आता हे जे श्रीवास ठाकूर आहेत, तर त्यांच्या नेतृत्वाखाली भगवान श्रीकृष्णांचे असंख्य शुद्ध भक्त आहेत. म्हणजे जे अखंड भक्त म्हणून ओळखले जातात किंवा शुद्ध भक्त म्हणून जे जे ओळखले जातात, तर त्यांचं नेतृत्व कोण करतात, तर श्रीवास ठाकूर. म्हणजे आता उच्च कोटीचे जे जे भक्त आता आहेत बनले, तर ते कोणाच्या नेतृत्वाखाली आहेत, तर श्रीवास जे पंडित आहेत, तर त्यांच्या म्हणजे श्रीवास ठाकूर जे आहेत, तर त्यांच्या कृपेखाली, तर त्यांच्या कृपेमुळं ते भक्त बनतात पहा. म्हणून पंचतत्वाचा महिमा असा आहे पहा, की म्हणजे यातलं प्रत्येक तत्व महत्वाचं आहे आणि प्रत्येकाचं एक विशिष्ट कार्य आहे पहा, आणि विशिष्ट कृपा आहे. आणि हे सगळं मिळून भगवान श्रीकृष्णांची कशी कृपा होते आपल्यावर, तर ती म्हणजे अशी, म्हणजे आपण म्हणतो की म्हणजे ते करुणा अवतार असल्यामुळं म्हणजे अपार कृपा, जसे भगवान कृष्ण करुणेचा अवतार आहे, तर अशी म्हणजे अशी कृपा म्हणजे करुणा सिंधू म्हणतो आपण, तर अशा कृपा वर्षा आपल्यावर त्यांचा होतो, म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, महावदान आहे. तर अशी कृपा आपल्यावर ते ह्या पाच तत्वांच्या माध्यमातून करतात. असे श्रीवास पंडित की यांच्या नेतृत्वाखाली भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त बनतात, आणि असे असंख्य भक्त आहेत पहा. आणि म्हणून आपण ह्या पंचतत्वाला जेव्हा प्रणाम करतो तेव्हा आपल्यावर पण त्यांची कृपा होते. आता पुढे जाऊ आपण. बहुतेक हा, मग आता आपण पंचतत्व महामंत्र सगळ्यांनी एकदा म्हणूया, हो की नाही? आणि आपण आपल्या इथं त्याच्याबरोबर आपण हरे कृष्ण मंत्र म्हणूया, आणि मग इथे आपला हा अभ्यास संपला. आणि त्याचं वर्णन पण आहे, तर ते मी आधी वर्णन सांगते आणि मग आपण मंत्र म्हणूया. माझा आवाज नीट ऐकू यावा म्हणून थोडंसं मला व्हिडिओ ऑफ ऑन ठेवायला लागतोय, पण बहुतेक सगळ्यांना आवाज ऐकू येतोय अशी मी आशा करते. तर जे हरे कृष्ण महामंत्राच्या जपात जे 10 अपराध आहेत, तर मी आता जसं सांगितलं नाम अपराध होतात,
मग तसं पंचतत्व मंत्राच्या जपात ते मानले जात नाहीत. आणि म्हणून भगवान चैतन्य जे आहेत तर त्यांना महावदान्य अवतार असं मानलं गेलंय. सर्वात महान अवतार आहेत ते, म्हणजे आपल्यासारखे पतित आत्म्यांच्या अपराधांचा सुद्धा ते विचार करत नाहीत. आणि असे असल्यामुळे त्यांना काय म्हणलंय, महावदान्य किंवा महावदान्य अवतार. आणि असे जे आहेत आपल्यासारखे पतित जीव ते हरे कृष्ण महामंत्राच्या जपाचा, म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी पूर्ण लाभ घ्यावा, आपल्यासारख्या जीवांनी, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, पंचतत्व प्रणाम मंत्राचा जप आधी केला पाहिजे आणि त्यानंतर हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं तर आपल्याला पूर्णतया हरे कृष्ण महामंत्राचा म्हणजे जप केल्याचा लाभ मिळायला मदत होईल पहा. आणि त्यामध्ये आपण यशस्वी होऊ आणि त्याचा पूर्ण परिणाम किंवा त्याची पूर्ण लाभ मिळेल. आणि भगवान श्रीकृष्णांचं नाम आणि श्रीकृष्ण हे कसे आहेत, अभिन्न आहे. म्हणजे कलियुगामध्ये नामामध्येच काय आहे तर भगवान अवतार आहे. आणि त्यामुळं जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांचं नाम असं पंचतत्व प्रणाम मंत्राच्या साह्याने घेऊ तेव्हा ते परिणामकारक ठरतं. आपल्याला त्याचे योग्य परिणाम जे आपल्याला लाभ व्हायला पाहिजेत ते मिळतात किंवा ते यशस्वी ठरतात. आणि म्हणून आपण पंचतत्वाला शरण गेलं पाहिजे. या पंचतत्वाला आपण अशा पद्धतीने काय केलं पाहिजे, प्रणाम केला पाहिजे. आणि त्यानंतर हरे कृष्ण मंत्र म्हटला पाहिजे. तो कोणता आहे, सगळ्यांनी म्हणूया. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री श्री अद्वैत अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त गौर वृंद. भक्त वृंद. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे, हरे 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 हरे, राम हरे राम हरे हरे राम राम, हरे राम 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 हरे हरे. हरे हरे. कृष्णा. आता जी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. इथे आपला अभ्यास संपलाय. कोणाला काही शंका असेल, काही भाग समजला नसेल तर विचारूया.